नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले चॅनल भक्तिभवनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, 20 मार्च 2026 वार शुक्रवारी चैत्र शुक्ल द्वितीयास स्वामी महाराजांची प्रकट दिन आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुचरित्राचे पारायण आणि आणि 11 दिवसाची कोणती अशी दत्त सेवा आहे, स्वामी सेवा आपण कशी करावी याविषयी आपण पूर्ण माहिती बघणार आहोत. गुरुचरित्राचे पारायण जर का तुम्हाला या स्वामी प्रकट दिनाच्या दिवसापर्यंत जर का जमले नाही तर एप्रिल महिन्यात स्वामी महाराजांची पुण्यतिथी देखील येत आहे, तेव्हा देखील तुम्ही गुरुचरित्राचे पारायण हे करू शकता. त्या काळात तुम्ही पारायण केल्याचे देखील तुम्हाला नक्कीच फळ भेटेल. या 20 मार्च रोजी प्रकट दिनानिमित्त तुम्ही गुरुचरित्राचे पारायण जर का तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही नक्की करावे. 7 दिवसाचे देखील करू शकता. गुरुचरित्राचे पारायण हे ह्या काळामध्ये आपण केल्यामुळे आपल्याला दत्त महाराजांचा आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला भेटत असतो. पण बऱ्याच महिला पुरुषांना 3 दिवसाचे देखील पारायण करणे हे शक्य असते, ते करत असतात, पण काहींना शक्य नसते. तर अशा वेळेस तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे देखील 21 पारायण किंवा 3 दिवसाचे पारायण किंवा 7 दिवसाचे पारायण देखील तुम्ही करू शकता. बघा, 18 तारखेला अमावस्या सुरू होत आहे आणि 19 तारखेला गुढीपाडवा आहे. आणि आता मोठा प्रश्न असतो की अमावस्यामध्ये गुरुचरित्राचे पारायण आपण करू शकतो का? तर बघा, अमावस्या येते तेव्हा पठण करू शकतो, पण अमावस्याच्या दिवशी पारायणाची तुम्ही सुरुवात करू शकत नाही आणि पारायणाची सांगता देखील तुम्ही करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जेव्हा 7 दिवसाचे पारायण करण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही 18 मार्च 2026च्या आत तुमची सांगता ही करावी. म्हणजे तुम्ही जे काही गुरुचरित्राचे पारायण करणार आहात किंवा स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करणार असाल तर त्याची सांगता तुम्ही 18 मार्चच्या आधीच करावी. म्हणजे अमावस्येच्या आधीच तुम्ही त्याची सांगता करावी. 7 दिवसाच्या गुरुचरित्राची सांगता आपण 8व्या दिवशी करायची असते. मग तुम्ही 15, 16, 17 यापैकी कुठल्याही दिवशी तुम्ही सांगता करू शकता. 7 दिवसाचे पारायण करायचे असते आणि 8व्या दिवशी त्याची सांगता करायची असते, असे ग्रंथामध्ये सांगितलेले आहे. तुम्ही पारायणाला सुरुवात कधीही करू शकता, पण अमावस्येच्या आधी त्याची सांगता करायची असते किंवा अमावस्या झाल्यावर त्याची सांगता करायची असते. पण अमावस्येच्या दिवसामध्ये किंवा त्या दिवशी त्याची सांगता किंवा सुरुवात ही करायची नसते. बऱ्याच महिलांचे असे होते की आपण आजपासून जर का सुरुवात केली तर 11 दिवस 3 दिवसाचे पारायण हे कसे करायचे? तर 3 दिवसाचे पारायण किंवा 7 दिवसाचे पारायण हे तुम्ही तुमच्या वेळेनुसार म्हणजे तुम्ही आजपासून देखील सुरुवात केली तरी चालेल. तुम्ही पारायणाची सुरुवात करावी, पण सांगता तुम्हाला शक्य होईल तेव्हा म्हणजे अमावस्याच्या आधीच ही करायची असते. बऱ्याच महिलांना, पुरुषांना आजकालच्या दगदगीच्या जीवनात एवढा वेळ नसतो की ते पारायण करणे त्यांना शक्य होत नसते किंवा त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्यामुळे देखील लहान मुले, आजारी माणसे किंवा स्वतःची घराची दगदग असल्यामुळे देखील त्यांना पारायण करणे शक्य नसते. तर त्यांनी साधी सोपी अशी सेवा दत्त महाराजांची देखील तुम्ही करू शकता. दत्त महाराजांची रोज तुम्ही 108 वेळा, 51 वेळा, 20 वेळा तुम्ही ओम द्राम दत्तात्रय नमः या मंत्राचा जप करावा किंवा या दिवशी तुम्ही दत्तभावांनी देखील बोलू शकता. त्यामुळे देखील तुमच्या जीवनात बराच असा फरक होईल. तसेच तुम्ही या दिवसामध्ये तुम्ही 11 दिवस तुम्ही तारक मंत्राचा रोज 11 वेळा जप करावा. 21 दिवसाची स्वामी चरित्राचे सारामृत त्याचे पारायण करण्याची इच्छा ज्यांना असेल त्यांनी 11 दिवस स्वामी चरित्र सारामृताचे पारायण देखील तुम्ही करू शकता. तसेच या प्रकट दिनानिमित्त तुम्ही दत्त महाराजांच्या सेवा ह्या कराव्यात, कारण दत्त महाराज हे स्वामी आहेत आणि स्वामीच दत्त महाराज आहेत. त्यामुळे तुम्ही या दिवशी गुरुचरित्राचा 14वा किंवा 18वा अध्याय हा नक्की वाचावा. त्याच्यामुळे देखील तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यास तुम्हाला नक्कीच मदत भेटेल. तुम्ही संकल्प करावा, तुमच्या अडचणी सांगाव्यात आणि मग तुम्ही अध्याय वाचायला सुरुवात करावी. पण जेव्हा तुम्ही अध्याय वाचता तेव्हा गुरुचरित्राचा अध्याय वाचता तेव्हा तुम्ही काही नियमाचे पालन हे करावे. म्हणजे तुम्ही या दिवसामध्ये ब्रह्मचर्याचे पालन करावे, मांसाहार खाऊ नये, परअन्न हे खाऊ नये. तसेच तुम्ही या दिवसामध्ये कुठलीही चुकीच्या गोष्टी म्हणजे वाईट बोलणे, घाणेरडे बोलणे
आणि खोटे बोलणे यासारख्या गोष्टी करू नयेत. तसेच या दिवसामध्ये तुम्ही ओम राम दत्तात्रय नमः या मंत्राचा 108 वेळा देखील जप तुम्ही करावा. त्याचप्रमाणे महाराजांची मानस पूजा ही देखील आपण करू शकतो. तसेच दत्त चालीसा हे देखील आपण पठण करू शकतो. तसेच आपण एक श्लोकी श्री गुरु चरित्र जे असते ते देखील तुम्ही पठण करू शकता. कुठलीही सेवा तुम्हाला करायला जमली नाही, तुम्हाला वेळ भेटणार नाही किंवा काही अडचणी आले, बाहेर जायचं असेल तर तुम्ही रोज 11 वेळा तारक मंत्राची सेवा तर नक्कीच करा. जशी जमेल तशी तुम्ही ही सेवा करू शकता. दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची सेवा तुम्हाला करायला ही सेवा अतिशय प्रभावी अशी ही सेवा असते. त्यामुळे तारक मंत्राची सेवा तर नक्कीच करा. तसेच दत्त महाराजांची दत्तबावांनी देखील खूप अशी सुंदर अशी सेवा आहे. ती देखील तुम्ही 3, 5, 11 वेळा करू शकता. हे सेवेला श्रद्धा आपण जी सेवा करतो त्या सेवेला श्रद्धा, भक्ती ही महत्त्वाची असते. सेवेला नित्यनियमाने आपण करायचे असते. सेवेची वेळ निश्चित ठेवा. आपण दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची कुठलीही सेवा केली किंवा आपण त्यांच्या मंत्रांचे, स्तोत्राचे पठण जरी केले, तरी त्या स्तोत्र मंत्रामध्ये भक्तिभाव हा महत्त्वाचा असतो. श्रद्धा आणि भक्ती ही महत्त्वाची असते. स्वामी महाराज, दत्त महाराज आपल्याकडून ही सेवा करून घेत असतात आणि आपण फक्त निमित्त मात्र असतो. कारण स्वामींचा आशीर्वाद आणि दत्तांचा आशीर्वाद हा भक्तांवर नेहमी असतो. त्यांचे भक्तांवर नेहमी लक्ष असते. ते आपल्यावर कुठलेही संकट येण्याआधी ते आपल्याकडून सेवा करून घेतात आणि ते संकट आहे ते आपल्यापासून दूर ठेवत असतात. सेवा करताना आपण वेळ निश्चित करावी, जागा निश्चित ठेवावी आणि आसन देखील एकच ठेवावे. जेव्हा आपण मनोभावे सेवा करतो, प्रार्थना करतो, तेव्हा ती आपल्याला फळ ही देतच असते. स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मिळतच असतो. आपण रोज वर्षातून 365 दिवसात जेव्हा वेळ भेटेल तेव्हा स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची ही आपण सेवा ही करायलाच पाहिजे. दुःख व्यक्त करण्यासाठी आपल्याला स्वामी महाराज हे नेहमी आपल्या सोबत असतात. त्यामुळे त्यांच्यासोबत दुःख आपण व्यक्त करत असतो. आपण आपल्या अडचणी सांगत असतो. महाराजांशी आपण गप्पा मारत असतो. त्यांच्याप्रती कृतज्ञता देखील आपण व्यक्त करत असतो. बघा, मनुष्य जीवनात अनेक अडचणी ह्या असतातच. कुणीही त्यापासून सुटलेलं नाही. पण आपण वेळात वेळ काढून आपण या प्रकट दिनानिमित्त जास्त नाही पण थोडीशी का होईना आपण ही सेवा केलीच पाहिजे. आपली सेवा, आपली भक्ती हे आपले एक कर्म आहेत आणि त्याचं फळ आपल्याला भेटतच असते. सेवा कधीही, कुठलीही कधीच वाया जात नाही. आपली भक्ती आपले रक्षण करत असते आणि आपल्याला सांभाळत असते. जसे जमेल तसे थोडी का होईना पण तुम्ही सेवा करा. आणि मंडळी, ह्या प्रकट दिनानिमित्त स्वामी महाराजांची घरात आरती तर नक्कीच करा. तर मंडळी, अशा प्रकारे आपण ही प्रकट दिनानिमित्त हा पूर्ण दिवस किंवा सप्ताह, पारायण, मंत्र, स्तोत्राचे पठण कसे करावे, किती वेळा करावे, काहीच नाही जमले तर कुठली सेवा करावी, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.